नंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत की जेव्हा हा काव्याची बाजू घेऊन मानिनीसोबत बोलत असतो, जेव्हा म्हणतो की पार्थ आता शुद्धीवरती आला केवळ आणि केवळ काव्यामुळेच. तिने हातावरती जळते निखारे ठेवून देवीआईकडे ती प्रार्थना करत होती आणि तू तिच्याबद्दल असा विचार करतेस, तू आधी अशी नव्हती, काय झालं आहे तुला, असं तो विचारू लागतो. इकडे नंदिनीसुद्धा हात जोडून मानिनीला विनंती करते की अहो आई, काव्याबद्दल जे काही तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आहेत ते सर्व तुम्ही प्लीज दूर करा. इकडे पार्थ आणि काव्या हे दोघंही हॉस्पिटलमध्ये असतात. तेव्हा पार्थ म्हणतो की मी उगीच वाचलो, मरून गेलो असतो तर बरं झालं असतं. असं म्हटल्यानंतर आता काव्या ही प्रेमाने त्याच्या गालामध्ये एक कानाखाली ठेवते आणि त्यानंतर पुन्हा स्वतःचेच ओठ चावते की मी हे काय केलं. परंतु पार्थला सुद्धा तिची ती थप्पड आवडलेली असते. तो अतिशय प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो. तर असा हा प्रेमळ संवाद दोघांमधला